प्याज को उचित समर्थन मूल्य देने की मांग को लेकर नासिक में प्रहार किसान संगठन की ओर से प्रांतीय अधिकारी कार्यालय पर जोरदार प्रदर्शन किया। इस दौरान आक्रामक प्रदर्शनकारियों ने प्याज से भरा ट्रैक्टर कार्यालय परिसर में उड़ेल दिया। नासिक के चांदवाड़ में आज किसानों का गुस्सा फूट पड़ा। प्याज के उचित समर्थन मूल्य की मांग को लेकर प्रहार किसान संगठन के कार्यकर्ताओं ने प्रांतीय अधिकारी कार्यालय में जबरदस्त प्रदर्शन किया। गुस्साए किसान ट्रैक्टर में प्याज भरकर दफ्तर पहुंचे और अधिकारी कैलाश कडलक के कैबिन में प्याज उड़ेल दिए। इस दौरान किसानों ने जोरदार नारेबाजी की। गुस्साए किसानों ने इच्छा मृत्यु की मांग तक कर दी। किसानों ने इस संकट के लिए नेफेड और एनसीसीएफ की खरीद नीतियों को जिम्मेदार ठहराया। वहीं प्रहार संगठन के जिला अध्यक्ष गणेश निबालकर ने ठोस कदम उठाने की मांग की। मांग पूरी नहीं होने पर तेज आंदोलन चेतावनी दी गई। आम्ही आज प्रांत कार्यालयात हा कांदा घेऊन आलो। काल काय झालं, आमच्या हरिसिंग ठोके नावाच्या शेतकऱ्याचा कांदा बघा, कांद्याची क्वालिटी बघा, एकदा तुम्ही गुणवत्ता बघा। हा 40+ 50+ कांदा आहे। उत्तम पद्धतीचं कवर आहे त्याला, ज्याला तुम्हाला रंग पाहिजे तो रंग आहे। फोडा त्याला, खा एकदम चव पण चांगली। डिमांड याचीच आहे सगळ्या प्रदेशामध्ये, नाशिकचा कांदा म्हणून ओळखला जातो। त्या कांद्याला 10 रुपयानं पुकारले गेलं मार्केटमध्ये। त्यानं एप्रिलमध्ये स्टॉक केले। लागवड त्याची नोव्हेंबर डिसेंबरची आहे। जर नोव्हेंबर डिसेंबरचा लागवडीचा कांदा आणि एप्रिलमध्ये स्टॉक केलेला आहे, आज तो ऑगस्टमध्ये मार्केटमध्ये आणलाय आणि त्या ठिकाणी सरकारच्या हस्तक्षेपामुळे जे एनसीसीएफ नाफेड आहे त्यांनी 22 रुपये किलोनं कांद्याचं बाजारभाव चालू असताना नाफेड लॉन्च केलं। नाफेडनं त्या ठिकाणी एनसीसीएफनं 1457 रुपये समथिंग त्या ठिकाणी बाजार घोषित केले आणि त्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी बाजार आले 12-13 रुपयावर। नाफेडनं बाजार तेवढे 200 रुपये 300 रुपयावर खेळवत राहिले आणि नाफेडच्या आणि एनसीसीएफच्या या पोरगटपणामुळे कदाचित त्यांनी व्यापारी अधिकारी आणि पुढारी मालामाल झाले असतील, पण जो हजारो शेकडोच्या संख्येत शेतकरी आहे ज्यानं कर्ज काढून हा कांदा लावलाय, त्याला मिळायला पाहिजे होता 25 रुपये बाजार। त्याची अपेक्षा ती होती 30 रुपये बाजार मिळायला पाहिजे होता, त्यानं मिळाला किती 10 रुपये। म्हणजे हा -20 कांदा विकायचा कसा? 20 रुपये किलोचं कर्ज आमच्यावर होत आहे। कोणामुळे होत आहे? सरकारच्या आतताईपणामुळे होते। सरकारचा आतताईपणा काय? का बाजारात थेट खरेदी न करणं आणि नाफेडनं कमीत कमी बाजार घोषित करणं, याच्यामुळे सगळी बाजारभावाची यंत्रणा कोलमडून जाते। शेवटी सरकार म्हणून घाबरते, व्यापारी आणि सगळी सिस्टम इन्फ्रास्ट्रक्चर सगळं कोलमडतं आणि त्यामुळे हा कांदा 8-10 रुपयाच्या वर जाईना। मग आता मला सांगा, हा 20 रुपयाचा तोटा आम्ही सहन का करायचा, जो आमच्यामुळे नाहीये? आम्ही वारंवार आमच्या बापजाद्यापासून हेच चुकत आलेलं आहे, कर्जबाजारी। पण कर्जाचं मूळच हे आहे ना, का तुम्ही आमचा माल 30 रुपये नैसर्गिक जात असताना मध्ये सरकार म्हणून तंगडं का घालता? बरं, सरकार म्हणून बाजार पाडायला तंगडं घालता, मग घातलेलं तंगडं पडलेले बाजार उठवायला का घालत नाही? हा सवाल घेऊन आम्ही आज प्रांत कार्यालयात आलो। आमचा सवाल सरळ आहे, साधा आहे, तार्किक आहे आणि तो सवालाचं उत्तर आम्हाला प्रांत कार्यालयातून हवं आहे। प्रांत साहेबांनी कुणाशी बोलायचं आहे? कमिशनर साहेबांची। का बोलायचं आहे? तर कमिशनर साहेबांनी त्या ठिकाणी सेक्रेटरी साहेबांशी बोलायचं। आता तुम्ही 1 घंट्यापासून इथं बसलेले, तुम्हाला प्रांत साहेबांनी काय उत्तर दिलं? आता तुमच्या मताने 1 घंटा आहे, पण आम्हाला जवळजवळ 2.25 घंटे झाले। त्यामुळं प्रांत साहेबांनी त्यांची कोशिश केली, त्यांनी त्या अधिकारी कमिशनर साहेबांशी बोलले। आता कमिशनर साहेबांकडून त्यांना असं सांगण्यात आलं की मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात आहे। आता दुधात साखरेसारखा विषय ना, मुख्यमंत्री साहेबांच्या दौऱ्यात असेल तर कमिशनर साहेबांनी तातडीने सांगावं ना, कांदा उत्पादक शेतकरी त्या ठिकाणी तळमळतोय। त्याला मुख्यमंत्री साहेबांच्याच सगळ्या प्रतिनिधींनी उत्तर दिलं होतं। मला, मी प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी उपोषण केल्यानंतर मला सह्याद्री अतिथीगृहाच्या बैठकीत आणि विधान परिषदेच्या बैठकीत 2 बैठका झाल्या। एक देवेंद्र बावनकुळे साहेबांच्या दालनात झाली आणि एक सह्याद्री अतिथीगृहात झाली। सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली ती होती देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अध्यक्षतेखाली आणि बावनकुळे साहेबांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात झाली। त्याला तर डझनाच्या वर मंत्री होते, त्यात जयकुमार रावल साहेब सुद्धा होते। त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की कांद्याची खरेदी एनसीसीएफ आणि नाफेडची पारदर्शक आणि बाजारातच होईल। ती न झाल्यामुळं हे सगळं गवळ झालेलं आहे। आता आमचा आरोप या सरकारवर आहे की तुम्ही आमच्या किलोवर 20 रुपये बाजार आमच्यावरती मायनसने विकण्याची वेळ आली, म्हणजे आमच्यावर 20 रुपयाचं कर्ज किलोचं तुमच्यामुळे होत आहे। हे कर्ज आम्ही फेडायचं कसं? एकतर बाजार द्या, नाहीतर कर्ज फेडा। थोडं आमच्या मागण्या आहे। इथल्या आंदोलनाचं पुढचं पाऊल काय राहणार तुमचं? आमचं आम्ही जाणार नाही। आम्हाला प्रांत साहेबांनी सांगितलं, आम्हाला प्रयत्न करणार आहेत ते। जिल्हाधिकारी साहेबांशी बोलणं होणार आहे। बघा, जिल्हाधिकारी साहेब खूप भारी माणूस आहे, चांगले आहे, संवेदनशील आहे। प्रांत साहेब संवेदनशील आहेत, आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांविषयी काही रोष नाहीये। पण काय करणार, आमचं दरवेळेस मुंबईला जाणं होत नाही। मुंबईला गेल्यावर काय होतंय तुम्ही सगळ्यांनी बघितलं।
तिथंही तुम्ही येऊ देत नाही. मग जिथं आम्ही आहोत तिथं सुखानं नांदत असताना तुमचं कागदरूपी अक्षररूपी धोरण आम्हाला नडतंय, ते आम्ही इथूनच सांगू शकतो. त्यामुळं आम्ही इथून हलत नाही. आमचं कमिशनर साहेबांसोबत बोलणं झाल्याशिवाय आम्ही इथून हलत नाही. कमिशनर साहेबांनी आम्हाला मुख्यमंत्र्यांशी बोलणं करून द्यावं. योगायोगानं आहेतच ना ते दौऱ्यात, असे मुख्यमंत्री साहेब आम्हाला भेटू शकत नाही. योग आमचा चांगला आहे. आज आमच्या राशीत शनी नसावा म्हणून मुख्यमंत्री साहेब कमिशनर साहेब एकत्र असावे आणि आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे. कदाचित आम्हाला आज सूर्यदेवाचा आशीर्वाद आहे म्हणून आमच्याशी मुख्यमंत्री साहेबांचं बोलणं होईल, हा आशावाद घेऊन आम्ही इथं बसलेलो.